नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 21 ऑगस्ट 2025 आणि या ठिकाणाहून मी माझ्या शेतामधून एक अंदाज खास करून कोल्हापूरच्या, सांगलीच्या आणि साताऱ्यात काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यांसाठी देणार आहे। कारण की काय झालं, तिकडं पुरानं थैमान घातलंय। त्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसं तर आजपासून सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास सांगायचं झालं तर 26 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 21, 22, 23, 24, 25, 26 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। सूर्यदर्शन होणार आहे, ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे, सातारा जिल्ह्यात होणार आहे, कोकण पट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे। त्याच्यानंतर सातारा, सांगली, बेळगाव, कर्नाटक तिकडं मंगसुळी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पावसाचा जोर ओसरणार आहे, आता पाऊस पडणार नाही। जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल, म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही। म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आनंदाची बातमी। आणि ह्या 4 ते 5 दिवसामध्ये काय होणार आहे, पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता आज आहे 21 ऑगस्ट 2025। आज खांदा माळण आणि उद्या बैलपोळ आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही, राज्यामध्ये 21 ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार, कारण की इतका पाऊस झाला, शेतकऱ्याचं खूप अतोनात नुकसान झालंय। म्हणजे सोयाबीनचं झालं, कापसाचं झालं, म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं, सगळ्या शेतात काही खरडू गेले। पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास मध्ये आज 21 तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊ, म्हणजे 21 पासून पूर्व पश्चिम मध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये सांगतो की 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, अमरावती जिल्हा झालं, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा। तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 21, 22, 23 दुपारपर्यंत म्हणजे दुपारी 2-2:30 पर्यंत थोडं सूर्यदर्शन 3 दिवस होईल। पण काय होईल माहिती आहे का, दुपारी 3-4च्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल, तुमच्या इकडे आणखीन 3 दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे। खूप काही मोठं नाही, पण तुमच्या इकडे 3 दिवस आणखीन विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे। म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे परत एकदा सांगतो, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगायचं म्हणजे आज 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23च्या दरम्यान 3 दिवस सूर्यदर्शन राहणार आहे। पण काय होईल, दुपारनंतर तुमच्या इकडे थोड्या सरी येणार आहेत, म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर 24 ऑगस्ट आणि 25 आणि 26च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल, हे लक्षात घ्यायचं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये, पूर्व पश्चिम म्हणजे 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही। म्हणून तुम्ही काय करायचं, जशी वेळ भेटेल तसं शेतीचे कामं करून घ्या। कारण की काय होणार आहे, 25 तारखेला काय होणार आहे, 25 ऑगस्टला लगेच पावसाला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे। 26ला ते पाऊस काय होणार आहे, त्याच्यानंतर म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिमकडे लगेच 26 तारखेला येणार आहे। म्हणजे बुलढाण्यापर्यंत ते 26 तारखेला येणार आहे। आणि 27 तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे, मराठवाड्याकडे येणार आहे। म्हणजे 26-27ला मराठवाड्याकडे येणार आहे, 26-27 त्याच्यानंतर ते पुढे सरकार नाही। म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठं असं सूर्यदर्शन नाही। तुम्ही काय करा, जशी दुपारपर्यंत वेळ भेटत असेल तर साचलेल्या ठिकाणी खताचं नियोजन करा, म्हणजे फवारण्यात देखील करू शकता, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव
तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे 21 ऑगस्ट पासून म्हणजे आज खांदा मळणी दिवशीपासून दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात। पण दुपारी म्हणजे बैलाची पूजा करत असताना रात्रीच्या म्हणजे आज म्हणजे खांदा मळणीचे काय करते, बैलाची पूजा करते। तर तुम्ही बघा बैलाची पूजा करत असताना काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये 23 तारखेपासून 23, 24 आणि 25, 26 तारखेपर्यंत 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। पण आता मात्र 21 आणि 22 नंतर दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील, पण त्याच्यानंतर काय होणार आहे की दुपारनंतर थोडा सरी येणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। वारं देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं। त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल, तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आता ही आहे आज आहे 21 ऑगस्ट, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत तुम्ही काय करा, जशी शेतीला वेळ भेटेल सूर्यदर्शन दुपारपर्यंत करा तशी शेतीची कामे करून घ्या। त्याच्यानंतर काय होणार आहे 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्टच्या दरम्यान परत मराठवाड्याकडले म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्याचे नाव सांगतो, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये म्हणजे 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 28 ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातले अंदाज लक्षात घ्यायचा। आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, घेऊ तासगाव, अहिल्यानगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव या 5 जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो की या 5 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसतं हे लक्षात घ्यायचं। म्हणजे आज 21 ऑगस्टला, पण 21 ऑगस्टला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे, म्हणजे आज दुपारनंतर 3-4च्या नंतर तुमच्या नाशिक जिल्हा, अहिल्यानगर भागात, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये काय होणार आहे की या जिल्ह्यामध्ये पूर्ण दुपारनंतर सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्याकडे 21 आणि उद्या बैलपोळा म्हणजे 2 दिवस, आज खांदामळण बैलपोळाच्या दिवशी 2 दिवस मात्र तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर तुम्हाला एक सांगतो जवळपास 1 लाखापर्यंत पाणी येणार आहे। मी म्हणतो ह्या उद्याच्याला म्हणजे 22-23 तारखेला ह्या जायकवाडी धरणाचं आणखीन आता 0.5 दरवाजे उघडलेत ना, तर 2-2, 3-3 फुटानं उघडावं लागते म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे, तुम्ही काय करा, ज्यांचं गोदावरी काठाचे जे शेतकरी आहेत म्हणजे गोदावरी काठामध्ये जालना जिल्हा येतो, त्याच्यात परभणी येतो, बीडचा काही भाग येतो, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा येतो, तुम्ही काय करा तुमच्या मोटरी काढून घ्या, आज उद्या काढून घ्या। जर जास्त फ्लो जर सुटला तर तुमच्या मोटरी जाते। आणि नदी काठच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे काय झालं, तुमचे ते गायीचे गोटे तर ते नदीच्या काठी आहे। माझी तुम्हाला विनंती, जरा ह्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही जनावरांची, पाळीव प्राण्याची काळजी घ्या। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।